आणि हा सगळा गोंधळ लोकसभेपासून झाले. मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली, ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते. ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं, हे काही कळत नाही. पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे. आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा. आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील. आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील. त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही आमची मागणी आहे. पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे. नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही. हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय. म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा, अगदी वाराणसी बिराणसी, त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं. तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे. आणि दुसरा महत्वाचा, सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायकात, म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायकात. तर हे सगळं एका दगडात आशिष शेलारांनी अनेक पक्षी मारलेले आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. नाही, तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे आलेले आहेत. आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू, मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना, हे सगळे आहे. म्हणजे इथलंच आहे, वडिलांचे नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान, हे आम्ही दिलेलं आहे ना. आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले, हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले. पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले आहे, ते सप्रमाण दाखवलेले आहे. म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा. मी परत त्यांचं कौतुक करतो. देवेंद्र फडणवीस सारखं म्हणतात की 2012लाच आपण मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करा, पुनर्रचना करा, ही आपली न्यायालयात याचिका आहे. आणि तेव्हापासून आपण वारंवार मागणी करतो. आशिष शेलारांनी ते आज म्हटलेलं आहे, होत का नाहीये, आम्ही सतत मागणी करतो. असं कुठे माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाहीये. त्यांचा जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचा कुठलाही मोर्चा मी बघितलेला नाहीये. ते कधी निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटलेत असंही आम्ही बघितलेलं नाहीये. ज्याप्रमाणे आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटलो, वाघमारे साहेबांना भेटलो, तसे ते कुठे भेटलेले नाहीयेत. आमची लोक आता ज्ञानेश कुमारना जाऊन भेटतायत, तसे ते कुठे भेटलेले नाहीयेत. आम्ही आता याच्याबद्दल मी काल परवा म्हटलेले की आम्ही कोर्टाचे दरवाजे सुद्धा एक ठोठावण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार आहोत. न्याय मिळाला तर मिळाला. मुख्यमंत्र्यांचं आणखीन एक म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की वोटर लिस्ट जी आहे ती अशुद्ध असता कामा नये, याच्याशी आम्ही सहमत आहोत, परंतु त्याच्यामुळे भाजप जिंकली हे तुम्ही सिद्ध करा, हे तुम्हाला आव्हान आहे. जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्या बरोबर या ना निवडणूक आयोगाकडे. तुम्हाला पण आम्ही जेव्हा निवडणूक आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांना यायला पाहिजे होते ते. जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही, याचा अर्थ असा लावला तर गैर काय की मग फायदा तुम्ही घेतलात. आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं. जर ते एवढे वर्ष मागणी करतायत तर त्या दिवशी त्यांच्याकडनं कोणतरी यायला पाहिजे होतं. बघा थोडक्यामध्ये काय की आता जो मुद्दा आम्ही उचलला मत चोरीचा आणि तो पुराव्यानिशी तुमच्या समोर आणला, जनतेसमोर आणला. आता पहिला मुद्दा परत मी सांगतो की सर्व नागरिकांनी जाग आता आलेली आहे, आता झुकता कामा नये. कारण आपल्याला
सरकार निवडण्याचा अधिकार आहे. आता सरकार मतदार निवडायला लागलेले आहे, हे घातक आहे. म्हणजे जसं टांझानियामध्ये 98% मत म्हणजे 98% मतं ही तिथल्या अध्यक्षांना मिळाली आणि 2% जी जनता रस्त्यावर उतरली ती केवढ्या मोठ्या संख्येने उतरली. म्हणजे काहीतरी टक्केवारी जपलत आहे. तुम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहात आम्ही एक केविलवाणा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आम्ही कुठेही कायदा हातात घेतला वगैरे वगैरे वगैरे, कारण हे परत मग शहरी नक्षलवाद, आता हे दुबार मतदार यादी किंवा सदोष मतदार यादीवरती जे निवडणूक लागतायत हे खरे नक्षलवादी आहेत. कारण ही उघड उघड मतचोरी आहे. जे मतचोरी करून निवडणूक लढतायत आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात ते नक्षलवादी आहेत. सर्व पक्ष मिळून तुम्ही आता निर्णय घेतलाय. हो, महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय आणि सगळेच म्हणजे त्याच्यामध्ये राज पण आहेत, बाकीचे आहेत, शेका पक्ष, कम्युनिस्ट त्या दिवशी मोर्चात जेवढे सगळे होते त्या सगळ्यांनी. आणि आम्हाला असं वाटतं की जर भाजपला पण आता हे पटलं असेल तर भाजपने सुद्धा यावं आमच्या बरोबर कोर्टामध्ये. आम्ही पाठवतो सही करायला. काय वाटेल? नाही नाही, ऐका एक मिनिट, एकदा मला स्पष्ट करू द्या. आम्ही कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलारनी पुराव्यानिशी दिलेलं आहे. म्हणजे आशिष शेलारनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे, ते सोडून द्या. पण त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपाने सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात.